आपल्या वर्गातील विषयांचे पाठ नियोजन आणि मासिक नियोजन कसे तयार करतात मायगुरु ऍप्स वर, तर या ठिकाणी आपण पाहूया. मायगुरु ऍप्स प्ले स्टोरवरून त्या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्या किंवा याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल. मायगुरु या ठिकाणी माझं इन्स्टॉल झालेलं आहे. आता मी डायरेक्ट मायगुरु ओपन करत नाही, तर या अगोदर आपल्या व्हॉट्सअपला एक लिंक आलेली आहे बघा. ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. बघा, मायगुरु ऍप्स आपण डाउनलोड करून घ्यायचं. त्याच्यानंतर ही जी लिंक आहे साइन इन ची, साइन अप या ठिकाणी व्हावं लागेल. या लिंकला या ठिकाणी मी टच केलं. मायगुरु ऍप्स वरती या ठिकाणी आपण येतो. मायगुरु ऍप वर या ठिकाणी येतो. बघा, साइन अप व्हायचं आपल्याला. या ठिकाणी आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करा. या ठिकाणी कंटिन्यू ऑप्शन आहे, कंटिन्यू या ठिकाणी क्लिक करा. ठिकाणी बघा असं आलेलं आहे, युजर ऑलरेडी एक्झिस्ट विथ, कारण मी वापर केलेला आहे. मी अगोदर एकदा लॉग इन करून पाहिलेलं आहे, त्यामुळे असं या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी हे जे आहे बघा, या बॅक टू लॉग इनला या ठिकाणी मी क्लिक करतो. मात्र तुम्ही पहिल्यांदा साइन अप होत असाल तर या ठिकाणी आपल्या मोबाईल नंबरवर त्या ठिकाणी ओटीपी येते. तो ओटीपी त्या ठिकाणी भरा आणि या ठिकाणी बॅक टू लॉग इनला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी आपण ओटीपी नाही यायचं, ओटीपी ला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकतो, कारण मी लॉग इन झालेलो होतो त्याच्यामुळे तो या ठिकाणी अशी प्रोसेस येते. आता या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकतो. सेंड ओटीपी ला या ठिकाणी क्लिक करा. एक इंटर व्हेरिफिकेशन कोड येते, तो टेक्स्ट मेसेज या ठिकाणी व्हेरिफिकेशन कोड या ठिकाणी टाका. व्हेरीफाय लॉग इन करून घ्या. आता बघा, या ठिकाणी डायरेक्ट माझं हे पाठ नियोजनचं या ठिकाणी आलेलं आहे. मात्र या अगोदर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वात अगोदर आपला या ठिकाणी प्रोफाईल निवडायला लागेल. आपलं स्वतःचं नाव आणि आपलं फक्त या ठिकाणी नाव आणि आडनाव, आणि खाली आपल्या शाळा सिलेक्ट करण्यासाठी आपल्या शाळेचा युडॅस क्रमांक टाका. युडॅस क्रमांक टाकलं की खाली सर्च करा आणि सबमिट करा. म्हणजे अशा प्रकारची आपली प्रोफाईल त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे. प्रोफाईल पूर्ण झाली की त्यानंतर हा जो पेज या ठिकाणी येतो, तर मी एक तयार करून बघितलेलं आहे म्हणून या ठिकाणी असं आलेलं आहे बघा. आता या ठिकाणी आल्यानंतर हे जे प्लसचं चिन्ह दिसतं तुम्हाला, प्लसचं चिन्हाला या ठिकाणी क्लिक करा. तर या ठिकाणी बघा वर्गाचे नियोजन आहे. वर्गाचे नियोजन या ठिकाणी मी क्लिक करतो. आता आपल्याला वर्गाचे नियोजन तयार करण्यासाठी आपल्या पाठ नियोजनाबद्दल शीर्षक द्या. तर या ठिकाणी मी शीर्षक टाकतो मंथली फिफ्थ. माझ्याकडे 5वा वर्ग म्हणून 5वा वर्ग या ठिकाणी मी घेतो. मंथली प्लॅन फिफ्थ, मग 5वा वर्गाचं मासिक नियोजन या ठिकाणी टाकतो. या ठिकाणी महिना आलेला आहे आणि खाली बघा पुढे जाण्यासाठी हे ऑप्शन दिसतं तुम्हाला, याला या ठिकाणी क्लिक करा. परत याला या ठिकाणी क्लिक करा. आता मला या ठिकाणी गणितच घ्यायचे म्हणून गणिताला या ठिकाणी मी क्लिक करतो. महाराष्ट्र अभ्यासक्रम याला या ठिकाणी क्लिक करतो. आता माझ्याकडे 5वा वर्ग आहे, 5वा वर्ग या ठिकाणी मी क्लिक करतो. मासिक नियोजन आणि पाठ नियोजन या ठिकाणी बनवायचं आहे म्हणून या ठिकाणी सगळं बेरीज वजाबाकी याला या ठिकाणी क्लिक करतो. आणि खाली पुढे जाण्यासाठी हे ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला, पुढे जाण्यासाठी याला क्लिक करतो. या ठिकाणी असं दिसतं बघा. परत या ठिकाणी अध्ययन टप्पे निवडण्यासाठी पुढे जा, याला या ठिकाणी क्लिक करतो. हे बघा वरचे हे जे टॅब आहे, हे टॅब आपल्याला पूर्ण करायचे आहेत संसाधनेपर्यंत. आता या ठिकाणी हे बघा हे दिलेलं आहे, याला या बॉक्सला या ठिकाणी क्लिक करतो. परत या बॉक्सला या ठिकाणी क्लिक करतो आणि खाली उपक्रमाचे प्रकार निवडण्यासाठी पुढे जा, याला या ठिकाणी क्लिक करतो. आता या ठिकाणी आलेलं बघा. तर परत या ठिकाणी हे चेक बॉक्स दिसतं तुम्हाला, याला या ठिकाणी क्लिक करा आणि खाली संसाधने निवडण्यासाठी पुढे जा, याला या ठिकाणी क्लिक करा. आलेलं बघा संसाधने 4, हे सर्व हे या ठिकाणी आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता बघा. परत यास
या ठिकाणी बघा बेरीज वजाबाकीची उदाहरणं दिलेली आहेत, अध्ययन टप्पा सांगितलेले या ठिकाणी, अध्ययन निष्पत्ती दिलेली आहेत आणि संसाधनाला आपण या ठिकाणी क्लिक केलं खाली बघा बेरीज हे असं लोड होते बघा. या ठिकाणी हे बेरीजवरचे उदाहरण आपण विद्यार्थी देऊ शकतो. ही जी पीडीएफ आहे, पीडीएफ ला या ठिकाणी क्लिक करा, ते डाउनलोड होते. या ठिकाणी सेव्ह ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा, ती सेव्ह होते. अशा प्रकारे आपल्याला हे पीडीएफ डाउनलोड करून घ्यायचे. आता या ठिकाणी याला मी क्लिक करतो. सर्व हे जे आहेत समजा याला मी क्लिक करतो या चेक बॉक्सला आणि नियोजन तपासून पहा, याला या ठिकाणी क्लिक करतो. संस्थान दिलेलं बघा. आता हे जे मंथली प्लॅन आहे बघा 5 वर्गाचं, तो या ठिकाणी दिलेलं बघा. आता मी 2 प्लॅन घेतलेले आतापर्यंत. याला या ठिकाणी असं क्लिक केलं, या ठिकाणी हे या ठिकाणी येऊन जातात. बेरीज 4 अंकी बेरीज वजाबाकीचे हे जे उदाहरण आहेत, याला जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपण त्याची पीडीएफ डाउनलोड करू शकतो आणि विद्यार्थ्यांना याचा अभ्यास विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पीडीएफ डाउनलोड करून प्रत्येक उदाहरण, शाब्दिक उदाहरण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी दाखवू शकतो. आता निश्चित करायला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी आता 2 आलेले आहेत. म्हणजे बघा या ठिकाणी दाखवत आहेत माझं वर्ग नियोजन या ठिकाणी झालेलं आहे 5 वर्गाचं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकवण्याची साधने, माझी प्रगती हे सर्व या ठिकाणी पाहणार आहोत. माझी प्रगतीमध्ये आपण हे माझी प्रगती याला जर आपण क्लिक केलं तर यामध्ये आपण कोणकोणते घटकात येतात हे सर्व या ठिकाणी आपण पाहणार आहोत. नमस्कार, तुम्हाला काय शिकायचे आहे हे या ठिकाणी येते बघा. हे आपण विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांकडून क्वेश्चन हे सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आपण सोडून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला मंथली प्लॅन आहे बघा. आता मी 2 प्लॅन या ठिकाणी घेतलेले आहेत. याला जर क्लिक केलं प्लॅनला तर या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात ते आपल्याला उपलब्ध होते. हे बघा, हे मंथली प्लॅन या ठिकाणी दिलेले आहेत. 5 वर्गाचं काय घ्यायचं आपल्याला या ठिकाणी मंथली प्लॅन उपलब्ध झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मंथली प्लॅन आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करता येते. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.